श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर अधिक मासाचे उद्यापन कसे करायचे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक मास, कुठे अधिक मास म्हटले जाते, कुठे पुरुषोत्तम मास म्हटले जाते. असा हा अधिक मास पवित्र मास मानला जातो. तर या पवित्र मासाची, अधिक मासाची सांगता आपल्याला म्हणजे उद्यापन आपल्याला 14 जून आणि 15 जून 2026 रोजी आपल्याला करायचं आहे. कारण 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 अमावस्या चालू होत आहे आणि 15 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजून 24 अमावस्या संपत आहे. तर ह्या काळामध्ये आपल्याला या महिन्याची सांगता म्हणजे उद्यापन करायचं आहे. तर या अधिक मासामध्ये कोणी संकल्पयुक्त सेवा केल्या असतील किंवा कोणी काही सहज सेवा केल्या असतील. संकल्पयुक्त सेवा जरी केल्या नसल्या तरी म्हणजे ज्या रूटीन ज्या सेवा आहेत, कुठल्याही ज्या आपल्या ओटी भरणं आहे, नंदेला म्हणजे मुलीला आपल्या धोंडे देणं आहे, गाईला धोंडे करणं आहे, ह्या ज्या काही छोट्या छोट्या साध्या सेवा आहेत त्याची सांगता करण्यासाठी हे 2 दिवस आहेत, 14 आणि 15 जून. हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि हे पवित्र दिवस आहे. रविवार आणि सोमवार हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी ज्या तुम्ही सांगता करताय त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर या दिवशी आपल्याला पूर्ण महिन्याची सांगता कशी करायची आहे, उद्यापन कसं करायचं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की संकल्पयुक्त सेवा किंवा सहज केलेल्या सेवा. संकल्पयुक्त सेवा म्हणजे बाळकृष्णाचा अभिषेक असू द्या, पुरुषोत्तम स्तोत्र असू द्या, व्यंकटेश स्तोत्र असू द्या, किंवा सत्यनारायण कोणी सत्यनारायण केलं असेल किंवा कोणी देवीची ओटी भरली असेल, जे काही छोट्या छोट्या ज्या कुठल्या तुम्ही सेवा केलेल्या आहे त्याची सांगता आपल्याला या 2 दिवशी करायचा आहे, रविवार आणि सोमवारी. सोमवार हा दिवस पण एकदम पवित्र दिवस मानला आहे. तर सोमवारी तुम्ही केलं तरी चालेल. कारण म्हणजे संपणारी जी अमावस्या असते, म्हणजे सूर्यास्ताची जी अमावस्या असते तोच दिवस अमावस्याचा पवित्र दिवस मानला जातो. त्यासाठी तुम्ही सोमवारीच या महिन्याची सांगता केली तरी चालेल किंवा सोमवारी तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रविवारीही करू शकता. रविवारी 12च्या नंतर आणि सोमवारी दिवसभर तुम्ही कधीही करू शकता. तर तुम्हाला सांगता कशी करायची आहे, तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपल्याला गंगा स्नान करायचं आहे. गंगा स्नान म्हणजे आपल्याला गंगेमध्ये जाऊन स्नान करणं काही शक्य नाही आहे. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असतं, त्याचे 2 थेंब आपल्याला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. आणि स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देणे म्हणजे सूर्याला जल अर्पण करणे. आणि सूर्याला ज्यावेळेस आपण जल अर्पण करतो, आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे, असं पूर्ण देवामध्ये एकमेव देव असा आहे की तो प्रत्यक्षात आपल्याला दर्शन देतो. प्रत्यक्षात त्या देवाला आपण पाहू शकतो. तो देव म्हणजे सूर्यदेव. आपल्या समोरासमोर सूर्यदेव आहे आणि सूर्यदेवाला आपण जे मनापासून मागतो तो सूर्यदेव आपल्याला देतोच नक्की. त्यासाठी आपल्याला मनोभावे सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आणि जल अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः असा मंत्र आपल्याला करायचा आहे. याच्यानंतर आपल्याला घरातली साफसफाई, लादी वगैरे पुसायचे. मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं त्याप्रमाणे हळद मीठ पाण्यामध्ये टाकून आपल्याला लादी पुसायचे. उंबऱ्याला आपल्याला लेपण लावून घ्यायचं आहे. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवायचं आहे आपल्याला. जसं की ज्यावेळेस आपली लक्ष्मी दारात येते त्यावेळेस लक्ष्मीला असं वाटलं पाहिजे की या घरात मला वास करायचं, या घरात मला जायचं आहे, असं आपल्याला एकदम आपल्या घरातलं म्हणतात ना, घराची कळा अंगण सांगते, असं पहिल्यापासून मन आहे. तर आपल्याला म्हणजे आपलं अंगणच, आपलं दारच सांगतं की ह्या घरामध्ये काय आहे. तर दाराला बघूनच लक्ष्मी आत आपल्या
एंट्री करत असते, त्यामुळे आपलं दरवाजा स्वच्छ असला पाहिजे. दरवाजाची साफसफाई, उंबऱ्याला लेपन, घराची स्वच्छता, एकदम प्रसन्न वातावरण आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की पितरांची सेवा कशी करायची, काय करायची. अजून आणखीन एक आपल्याला या दिवशी आपल्याला 33 दीपदान करायचं आहे. 33 दीपदान करायचं आहे. आणि ते दीपदान आपल्याला तांब्याचे, या अधिक मासामध्ये आपल्याला तांबे दान करणं खूप महत्त्वाचं. तांब्याचं दान करायचं होतं. तर तांब्याचे दान बघ, छोटे छोटे आपल्याला 33 दिवे घ्यायचं आहे. खूप महाग नसतात. ज्याला शक्य नसेल त्यांनी तुम्ही कणकेचे दिवे बनवा. कणकेचे किंवा तांब्याचे दीपदान आपल्याला दीपदान करायचं आहे. दान करायचं आहे. ते कुठे मंदिरात लावून किंवा कुठे लावून आपल्याला वापस घेऊन यायचं नाही. दान करायचं, दीपदान, यालाच आपण दीपदान म्हणतो. तर तांब्याचे 33 दिवे घ्या किंवा कणकीचे 33 दिवे बनवा. आणि प्रत्येक तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही तुम्ही टाकू शकता. आणि हे दीपदान आपल्याला मंदिरातच जाऊन करायचं आहे. कुठल्याही मंदिरात. तर तुम्ही म्हणाल की शक्य नाही, म्हणजे कोणी करू देईल की नाही, असं काही नाही, करू देतात. आपण एका कडेला कुणाला त्रास न होईल अशा ठिकाणी मंदिरामध्ये एका कडेला 33 दिवे आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये वात टाकायचा आहे. वात किंवा फुलवात, तुम्ही काही करू शकता. वात किंवा फुलवात काही करा तुम्ही. आणि त्यामध्ये तेल किंवा तूप काही टाकू शकता तुम्ही. आणि तिथे तुम्हाला मंदिरात जाऊन, स्वामींचं मंदिर असू द्या, महादेवाचं, शंकर भगवानाचं, विष्णूचं, विठ्ठल रुक्माई, कुठलंही मंदिर असू द्या, कुलदेवीचं मंदिर असू द्या, शंकर भगवानचं मंदिर, कुठल्याही मंदिरामध्ये जा आणि हे 33 दीपदान तुम्ही करा. आणि तांब्याचे केलं असेल तर ते आपण वापस घेऊन यायचे नाही. आणि कणकेचे असेल तर तिथेच प्रोज्वलित, म्हणजे दोन्ही कोणतेही असू दे तिथेच आपल्याला प्रोज्वलित करून दान करून यायचं आहे. आणि दीपदान केल्यानंतर आपल्याला तिथेच बसायचं आहे. काही जास्त वेळ लागत नाही. आपण काही नंतर त्यामध्ये तेल तूप टाकत नाही. एकदा प्रज्वलित केले की आपण तिथेच शांत मनाने तिथेच बसायचं आहे. दिव्याच्या समोर तिथेच बसल्यानंतर आपल्याला आणि अजून एक सांगते तुम्हाला, या दिवशी आपल्याला दान करायचं आहे. काय? गोदान, म्हणजे गाईचे दान. आपल्याला गोदान म्हणजे गाईचे दान करायचं आहे. तर सर्वांना शक्य नसतं गोदान करणं. तर तुम्ही तूप दान करा किंवा एखाद्या जोडप्याला तुम्ही जेवण करण्यास आपल्या घरी त्यांना बोलवा किंवा कोरडा शिदा देऊ शकता. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्या दिवशी दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे या दिवशी. आणि नंतर ते दिवे जे आहेत आपण मंदिरामध्ये प्रज्वलित केलेले आहेत, ते दिवे प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो वासुदेवाय नमः, ओम नमो वासुदेवाय नमः ह्या नामाचा आपल्याला जप करायचा आहे. किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. किंवा विष्णू स्तोत्र नामावली आपल्याला म्हणायचं आहे. किंवा महादेवाचा जो कोणतं तुम्हाला स्तोत्र येत असेल, कुठलाही स्तोत्र येत असेल त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. ते दिवे आपले पूर्ण प्रज्वलित शांत होईपर्यंत आपल्याला तिथे शांत मनाने बसून विष्णुदेव नामावली किंवा पुरुषोत्तम नामावली, जे काही आपल्याला कुठली नामावली करायची, किंवा श्री भगवान विष्णूचं नाम घ्यायचं आहे, लक्ष्मीचं नाव, जे काही तुम्हाला येत असेल ते तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आणि हे झालं दीपदान झाल्यानंतर आपण तिथे शांत मनाने आपण त्या देवाला शरण जायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की मी या महिन्यामध्ये ज्या कोणत्या सेवा केल्या आहे, आज मी याची जी सांगता करत आहे ते मी माझ्यासाठी केलं नाही. हे तुम्हाला म्हणजे लक्षात द्या मी काय म्हणते. ह्या सेवा ही म्हणजे ह्या महिन्यातल्या सेवा किंवा आजचं जे उद्यापन आहे ह्या सगळ्या हे जे आहे ते मी माझ्यासाठी केलं नाही. हे मी देवासाठी केलेलं आहे. हे सगळं मी या महिन्यामधलं सगळ्या सेवा उपाय जे काय आहे तर मी हे देवासाठी केलेलं आहे, परमेश्वरासाठी केलेलं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि या सगळ्या सेवा माझ्या तुम्ही स्वीकार करून घ्या. ज्या वेळेस आपण आपल्यासाठी करतो त्यावेळेस आपल्याला एवढं म्हणजे आपल्यासाठी मागून घेतो आपण आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून मागून घेतो. त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट मिळेल का नाही मिळेल हे थोडा डाऊट असतो. पण ज्यावेळेस आपण विष्णू भगवान जो ब्रह्मांड नायक आहे, जो की आपल्याला म्हणतात ना ब्रह्मांड नायकाच्या मनात आल्याशिवाय जमिनीवरचं पानसुद्धा हलत नाही. ज्यावेळेस आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडतात, वाईट गोष्टी घडतात, ह्या सगळ्या देवाच्या मर्जीने चालतात. आणि त्या देवासाठी जर आपण 1 महिना जर सेवा केल्या
तर त्याचं आपल्याला फळ किती भेटेल हे तुम्ही विचार करा. त्यासाठी आपण स्वतःसाठी कुठल्याही सेवा करायचं नाही. आपण या ब्रह्मांड नायकासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण ब्रह्मांड नायकासाठी आपण सेवा करतो त्यावेळेस आपल्याला लाख पटीने त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि त्यांना शरण जायचं आहे. माझ्या जे काही साध्या भोळ्या सेवा आहेत त्या स्वीकार करा आणि माझ्या मागचे जे काही दुःख वगैरे जे आहे ते तुम्ही सगळं म्हणजे तुम्ही माझ्या इडापिडा जे काय असेल ते माझं संपवून टाका किंवा सगळं व्यवस्थित चालू द्या, हे असं आपल्याला मागायचं आहे. आणि अशीच वारंवार सेवा तुमच्याकडून माझ्या हातून घडून घ्यावं ही विनंती त्यांना करायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये जे काही इच्छा वगैरे आहेत त्या बोलायच्या आहेत. आणि पुढचे म्हणजे याच्यानंतरही जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून घडू द्यावा, घडण्याची ताकद मला द्या, हिंमत मला द्या, असं ब्रह्मांड नायकाला मागायचं आहे. आणि अशा प्रकारे ह्या अधिक मासाचं उद्यापन आपल्याला करायचं आहे. तर आजची सेवा एवढीच होती. आजची सेवा मी स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.